अधिक महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र व पुण्यदायी मानला जातो. म्हणूनच या महिन्यात दानधर्म, पूजा, व्रत, जप, स्त्रियांची ओटी भरणे व अन्नदान अशा विशेष गोष्टींना महत्त्व दिले जाते. यंदा 2026 मध्ये अधिक मास हा रविवार 17 मे पासून ते 15 जून पर्यंत आहे. यात विशेष करून मुलीने आईची ओटी भरणे ही सुद्धा अनेक भागात चालत आलेली एक भावनिक आणि धार्मिक प्रथा आहे. या महिन्यात आईला साडी, हळद कुंकू, नारळ, फळे, दक्षिणा देऊन तिचा मानसन्मान केला जातो. पण जर का आई विधवा असेल तर ओटी भरावी की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत दोन प्रकारच्या परंपरा दिसतात: जुनी सामाजिक प्रथा आणि आधुनिक शास्त्रीय विचार. पूर्वी काही समाजात ओटी भरणे हे फक्त सुवासिनींसाठीच मानले जायचे, पण ही गोष्ट धर्मशास्त्रापेक्षा सामाजिक परंपरेत जास्त आहे. धर्मशास्त्रात आई ही तिच्या वैवाहिक स्थितीपेक्षा श्रेष्ठ मानली जाते. आई ही आपल्या आयुष्यातील पहिली गुरु असते. बाळाला बोलायला, चालायला व देवाचे नाव घ्यायला शिकवणारी व्यक्ती म्हणजेच आई. म्हणून शास्त्रात मातृदेवो भव असं म्हटलं जातं. स्वामी तिन्ही जगाचा पण आई विना भिकारी ही म्हण आपण बऱ्याच वेळा ऐकली असेल, कदाचित अनुभवलीही असेल. प्रत्येक धर्मात देवापेक्षा आईचे स्थान हे मोठे मानले गेले आहे. आई जरी विधवा असली तरी ती आईच असते व तिचे मातृत्व कधीही कमी होत नाही. आपल्यावर जन्मापासूनच आईचे अनेक ऋण असतात जे आपण अजन्म फेडू शकत नाही. अधिक मास हा आत्मपरीक्षणाचा व पुण्य संचयाचा महिना असल्याने आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिची ओटी भरली जाते. या महिन्यात आईला एखादी साडी, धान्य, गोडधोड जेवू घालणं हे पुण्यकारक मानलं जातं. एखाद्या वेळेस देवाचा आशीर्वाद उशिरा मिळेल, पण आईचा आशीर्वाद हा लगेच फळ देतो. त्यामुळे अधिक मासात आईला मान देणे म्हणजे प्रत्यक्ष देवाच्या कृपेची प्रार्थना मानली जाते. म्हणूनच या महिन्यात आईचा सन्मान करून तिचे आशीर्वाद घेतले जातात. आई जरी विधवा असली तरी तिचा मान कमी होत नाही. घरच्या परंपरेनुसार काही सौभाग्य चिन्हे टाळली जाऊ शकतात, पण प्रेम, आदर आणि सेवा कधीही टाळू नये हाच या परंपरेचा खरा संदेश मानला जातो. आपल्या क्षमतेनुसार काही सौभाग्य चिन्हे वगळून एखादी साडी, दक्षिणा व तिच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालण्यास काहीच हरकत नाही. विशेषतः विधवा आईसाठी हा सन्मान, मानसिक आधार ठरू शकतो व अजूनही कुटुंबासाठी ती महत्त्वाची आहे ही भावना वाढते. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटले आहे, भक्तीत सर्वजण समान आहेत. त्यांनी बाह्य रूपापेक्षा अंतःकरणाची शुद्धी महत्त्वाची सांगितली आहे. तर गाडगेबाबांनी विधवा, गरीब व दलित यांचा अपमान करणाऱ्या चुकीच्या रूढींवर टीका केली आहे. तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्येक जीवात परमेश्वर पाहिला. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात माऊलींनी स्पष्ट केले आहे की भक्तीच्या मार्गात स्त्री, शूद्र किंवा अतिशूद्र असा कोणताही भेद नसून ईश्वराच्या कृपेत सर्वजण समान पात्र आहेत. त्यामुळे विधवा आहे म्हणून तिला मान न देणे हा भक्तीचा मार्ग नाही असे अनेक अभ्यासक सांगतात. वास्तविक पाहता मुलगी सासरी जाताना तिची ओटी भरली जाते, पण अधिक महिन्यात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. जर का आपली आई हयात नसेल तर आपल्या मावशी, चुलती किंवा कुळदेवीची ओटी भरावी किंवा माहेरी ज्या काही स्त्रिया आहेत त्यापैकी एकीला आई स्वरूप मानून त्यांची ओटी भरण्यास काहीच हरकत नाही.